अशी कितीतरी कामं असतात जी महत्त्वाची आहेत पण आपला खूप वेळ खातात. काय होईल जर हीच कामं सोपी आणि जलद झाली तर? आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या अशाच काही साधनांबद्दल जाणून घेणार आहोत जी आपलं रोजचं काम खरंच खूप स्मार्ट बनवू शकतात. चला तर हे विश्लेषण सुरू करूया. कधी कधी वाटतं ना की ही टू डू लिस्ट संपणारच नाहीये. त्यात परत ही छोटी छोटी कामं जी गरजेची तर आहेतच, पण ती आपला सगळा उत्साह आणि वेळ जणू शोषून घेतात. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना येतो, नाही का? चला तर मग याच प्रॉब्लेमबद्दल थोडं बोलूया. ही जी रोजची परत परत करावी लागणारी कामं आहेत ती आपल्या ऊर्जेवर आणि एकूण कामाच्या वेगावर नेमका कसा परिणाम करतात हे आधी समजून घेऊया. आणि हे फक्त कंटाळा येण्यापुरतं नाहीये. अशा सततच्या कामांमुळे आपण अक्षरशः मेंटली आणि फिजिकली थकतो. आपली कार्यक्षमता कमी होते आणि मग महत्त्वाच्या क्रिएटिव्ह कामांवर लक्ष लावणं खूप अवघड होऊन बसतं. पण जरा विचार करा, काय होईल जर ही सगळी कंटाळवाणी कामं आपण दुसऱ्या कुणावर तरी सोपवू शकलो तर? इंटरेस्टिंग आहे ना, कारण सुदैवाने कामाची एक नवीन आणि खूप प्रभावी पद्धत आता आपल्यासाठी उपलब्ध झाली आहे. आणि ही पद्धत आहे AI टूल्स वापरण्याची. याला असं समजा की हा तुमचा पर्सनल ऑन डिमांड स्मार्ट असिस्टंट आहे. याचे फायदे लगेच दिसतात. आपला वेळ वाचतो, कामाचा वेग वाढतो आणि कामाचा ताणही कमी होतो. हे खरं तर वर्क स्मार्टर नॉट हार्डर या वाक्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. बरं, हे सगळं बोलायला तर छान वाटतंय, पण हे खरंच काम कसं करतं? चला एक साधं रोजच्या जगण्यातलं उदाहरण बघूया. समजा एका ग्रंथपालाला काही पुस्तकांची ऑर्डर द्यायची आहे. आता यासाठी एक प्रोफेशनल ईमेल लिहायचा, म्हणजे शब्दरचना, ग्रामर, फॉर्मॅट या सगळ्यात बराच वेळ जाऊ शकतो, बरोबर? आता इथेच खरी गंमत सुरू होते. आपल्याला फक्त एआय टूलला एक स्पष्ट सूचना द्यायची आहे, ज्याला प्रॉम्प्ट म्हणतात. यात आपण फक्त कच्ची माहिती देणार, जसे की पुस्तकांची नावं, किती पुस्तकं हवीत आणि पेमेंट कसं करणार. आपल्याला शब्दांची किंवा ग्रामरची अजिबात चिंता करायची नाहीये. आणि हे बघा, एका क्षणात एआयने आपल्यासाठी एक व्यवस्थित फॉर्मॅट केलेला मराठी ईमेल तयार करून दिला आहे. हा आता थेट कॉपी पेस्ट करता येतो. फक्त विचार करा, आपला किती वेळ आणि किती मेहनत वाचली. पण थांबा, या टेक्नॉलॉजीची खरी पॉवर तर पुढे आहे. समजा हाच ईमेल इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषेत हवा असेल तर परत सगळं सुरुवातीपासून करायचं का? अजिबात नाही. आपल्याला फक्त एक नवीन सोपी कमांड द्यायची आहे, जसं की या ईमेलचे इंग्रजीमध्ये भाषांतर करा. आणि झालं, काही सेकंदातच तोच ईमेल प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये इंग्रजीत तयार आहे. विचार करा, या एका छोट्याशा कमांडमुळे आपली किती वेळ आणि एनर्जी वाचू शकते. ईमेल लिहिणं? अहो, ही तर फक्त एक सुरुवात आहे. याच पद्धतीचा वापर करून आपण अनेक प्रकारची कामं करू शकतो. याकडे केवळ एक युक्ती म्हणून नका बघू, तर कामासाठीचे एक नवीन आणि शक्तिशाली टूलकिट म्हणून पहा. हे खरंच एक ऑलराऊंडर टूलकिट आहे. याच्या मदतीने तुम्ही प्रेझेंटेशन स्लाइड्स बनवू शकता, मोठ्या रिपोर्ट्सचा सारांश काढू शकता, टेक्निकल प्रॉब्लेम सोडवू शकता, अगदी कोड लिहिण्यासाठीही मदत घेऊ शकता. थोडक्यात काय, जिथे जिथे माहितीवर प्रक्रिया करायची आहे तिथे एआय तुमची मदत करू शकतं. मग सुरुवात कुठून करायची? आजकाल अनेक जबरदस्त आणि मोफत एआय टूल्स उपलब्ध आहेत. स्क्रीनवर तुम्हाला काही लोकप्रिय नावं दिसतायत, जसं की ChatGPT, Google जेमिनी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट. प्रत्येकाची स्वतःची खासियत आहे. माझी तर शिफारस आहे की काही ट्राय करून बघा आणि मग ठरवा की तुमच्या कामासाठी बेस्ट कोणतं आहे. थांबा, सगळी कामं ऑटोमेट करायच्या उत्साहात पुढे जाण्याआधी एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम समजून घेऊया. हे एक प्रो टिप समजा, जी तुम्हाला ही टूल सुरक्षितपणे आणि स्मार्टली वापरायला मदत करेल. आणि हा नियम खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि तो नियम आहे, आपली कोणतीही वैयक्तिक किंवा संवेदनशील माहिती सार्वजनिक एआय टूल्समध्ये कधीही टाकू नका. म्हणजे आपलं खरं नाव, पत्ता, फोन नंबर किंवा अशी कोणतीही खाजगी माहिती, कारण या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. मग यावर उपाय काय? एकदम सोपा आहे. प्लेस होल्डर्स वापरा. जसं आपण ग्रंथपालाच्या उदाहरणात पाहिलं, नाव आणि पत्त्यासाठी XXX सारखे शब्द वापरा. एआय तुम्हाला योग्य फॉर्मॅट तयार करून देईल. नंतर तो मजकूर तुमच्या वर्ड किंवा ईमेलमध्ये कॉपी करा आणि तिथे XXXच्या जागी खरी माहिती भरा. सोपा आहे ना? यामुळे आपल्याला एआयचे सगळे फायदे मिळतात आणि कोणताही धोकाही नाही. तर ही पॉवर आता आपल्या हातात आहे. आपल्याला कन्सेप्ट समजलाय, कोणती साधने वापरायची हे माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सेफ्टीचा नियमही माहिती आहे. मग आता प्रश्न उरतो फक्त एकच. तुमच्या स्वतःच्या कामाच्या यादीकडे एक नजर टाका आणि विचार करा, असं कोणतं पहिलं कंटाळवाणं काम आहे जे तुम्ही आता एआय वापरून एकदम सोपं करणार आहात.